तिसरा सामना आहे आणि चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळेल अंतिम सामना आहे पहिल्या फेरीतील अंतिम सामना कारो बी आणि त्याच्या अगेन्स्ट दौलेपाडा असा चौथा सामना वार आहे गुरुवार 20 नोव्हेंबर ही डेट आहे आणि आता आपण 21 नोव्हेंबर वार आहे शुक्रवार यांचा आपण ड्रॉ ओपन करतोय शुक्रवारचा पहिला सामना ठीक 9:30 वाजता ठिकाणी बॉल फेकला जाईल चिखलोली ठाकूरपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट शील ठाकूरवाडी हा 21 नोव्हेंबर म्हणजे वार आहे गुरुवार त्या दिवशी पहिला सामना असणार आहे दुसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ठीक 10:30 वाजता दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे शिरवली त्याच्या अगेन्स्ट लिटिल स्टार धारोळ हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे 21 नोव्हेंबरचा आपण ड्रॉ ओपन करतोय दोन सामने आपल्याला पाहायला मिळालेत तिसरा सामना कासगाव ए आणि त्यांना फाईट करेल पिंपळोली विनायक गोरेचा संघ आणि चौथा सामना असेल वार शुक्रवार आहे 21 नोव्हेंबर गोरेगाव राजे आणि त्याच्या विपक्षामध्ये खेळणारे धामणवाडी रमेश कडाळीचा संघ आपण 20 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर म्हणजे वार गुरुवार आणि वार शुक्रवार दोन दिवसाचे आपण ड्रॉ ओपन केलेत आणि मॅच झाल्यानंतर आपण लगेच आपण 16 ज्या संघ आहेत त्या संघाचा आपण पुन्हा एकदा ड्रॉ ओपन करू आणि ते वार असणार आहेत शनिवार आणि रविवार असे दोन दिवसाचे आपण ड्रॉ ओपन करू परंतु मॅचमध्ये आपण पुन्हा एकदा वळूया जिथे मॅच क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका साईडने आपण पाहतोय डोनेवाडी या संघ तर दुसऱ्या साईडने पाहायला मिळतात कोलेवाडी या संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे कोलेवाडी टीमची राम आणि त्यांच्या साथीनं श्याम तुम्हाला पाहायला मिळतात संजय बाद झालाय पण तो स्ट्राईक एंडवरती आता श्याम पाहायला मिळतात श्यामच्या बॅटमधून आलाय आज श्यामच्या बॅटमधून आलाय हा दणदणीत चौकार आणि या चारच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 धाबा फलकावरती स्कोर ऑन द बोर्ड पुढे जाते यार यावेळेस आपण पाहतोय वेगाने बॉल टाकलाय अगदी चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने प्रचंड वेगाने यष्टी रक्षक हातामध्ये जाऊन विसावलाय तिथे डॉट बॉलची सांगता केली आहे गोलंदाज दीपक पारदीनं डॉट बॉल निश्चित मी तुमच्यापर्यंत पोहोचू जे काही ड्रॉ ओपन आपण केलेत वार गुरुवार आणि वार शुक्रवार 21 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या 4 दिवसाच्या फॉर्मॅटमध्ये परंतु ही यावेळेस आपण पाहतो बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू शेवटच्या क्षणाला टीपला जाईल 1 मोर विकेट डाऊन या ओव्हरमध्ये लागणारा हा दुसरा धक्का टीम कोलेवाडी संघ फलंदाज होईल बाद हा लागणारा आपण पाहतो दुसरा धक्का फलंदाज श्याम बॅक टू द पवेलियन
पाहतोय दुसरं प्रगतीपथावरती असताना गोलंदाज ओमकार पारधी पाहायला मिळतात. धावसंख्या दाफलकावरती स्थगित झाली आहे. 16 या धावसंख्येवरती पाहायला मिळतात. 2 फलंदाज बाद झालेत, परंतु अजूनही स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय साईनाथ आहेत. सॉरी, स्ट्राईक एंडवरती राम आहेत, परंतु हा बॉल अपस्टिकच्या भरपूरच बाहेर. पंचाने पाहिले, लेंथ लाईन पाहिली आहे आणि तिथे व्हाईट बॉल पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 17 धावा दाफलकावरती स्कोर इन द बोर्ड. चला, पंचांचं डिसिजन, इट्स अ लास्ट डिसिजन. 17 धावा दाफलकावरती शेवटचा बॉल शिल्लक, स्टील टू गो. दुसरा ओव्हरमधील अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील? पण स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज राम आहेत, ज्याच्याकडं भरपूर अपेक्षा आहेत कोलेवाडी टीमला. आणि यावेळेस आपण पाहतोय सफल झाले. लेंथ लाईन ओळखली आणि बॉलला पाठवला फाईन लेगला. धन 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 करत रामच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती गोड करत असताना चौकार. पहिलं षटक आणि कोठ्यातील तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज अमोल निरगुडा. समोर फलंदाज आहे साईनाथ, हा देखील एक चांगला खेळाडू आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये राम या फलंदाजाला या साईनाथनं चांगली साथ दिली होती, परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय त्याच्याही बॅटमधून एक चौकार आलाय, दुहेरी धावा आल्यात आणि सिंगल देखील आल्या. परंतु हा बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. खरं तर डॉट बॉलची सांगता केली आहे गोलंदाज अमोल निरगुडानं. चांगली गोलंदाजी, सध्या तरी पहिलाच बॉल इथे डॉट फेकलाय. अजून आपण विचार केला तर 5 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आणि स्क्वेअर लेग रिजनला संपूर्ण क्षेत्र खाली बॉल पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग डीप फाईनच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. साईनाथच्या बॅटमधून षटकार. दोन षटकामध्ये 21 धावा होत्या, परंतु या षटकाला जशी सुरुवात झाली आहे ना, पहिला चेंडू मात्र अमोल निरगुडाच्या नावावरती राहिला, परंतु दुसरा चेंडू इथे आपण साईनाथच्या नावावरती पाहिला. अजून या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पाहतो बाची लिडिंग एज. फर्स्ट स्लिपमध्ये घडले काय? सहज रीतीने झेल टिपायचं होता, परंतु चेंडू थांबणार नाही आहे. कदाचित दोन्ही खेळाडूंची कॉलिंग नाही आहे. चेंडू जाईल सरळ, थर्ड मानला, धन 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 करत मिळेला नशिबाचा चौकार. थँक्यू सो मच. अगदी फर्स्ट स्लिपमधून चेंडू भेदून गेला दोन्ही खेळाडूंना. सरळ थर्ड मांडला, 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. कदाचित साईनाथ स्वतःवरती नाराज आहेत. या बॉलवरती षटकार त्यांना खेचायचं होतं, प्रयत्न केले होते, परंतु बाट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. तिथे आलाय बॉल डॉट, परंतु एक तेरी तो एक मेरी असं गणित सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. गोलंदाज अमोल निरगुडा. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटच्या स्लॉटमध्ये टकाचा आवाज आलाय आणि बॉल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. साईनाथ थांबायला नाव घेत नाही आहे. साईनाथच्या बॅटमधून आलाय या ओव्हरमधील दुसरा षटकार. सदतीस धावा दाफलकावरती. कोलेवाडी टीम हे देखील कमी लेखून जाणार नाही आहे. हम बेकीचे कम नाही हे सांगत असताना यावेळेस आपण पाहतोय
ईट का जवाब पत्तर से देत असताना क्लीन बोल्ड दांड्या उद्ध्वस्त आणि या ठिकाणी साईनाथला परतावा लागेल. फलंदाज होईल बाद. साईनाथ बॅक टू द पवेलियन. सध्या आपण पाहतोय 33 अंशच्या सरासरीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात. 37 धावा फलकावरती आणि प्रोजेक्ट स्कोर आपण देखील पाहिला. ग्राफ्स पाहिले तर कदाचित 49 धावा अशा रीतीनं बॅटिंग केली तर 50 धावा इथे होऊ शकतात. 37 धावा फलकावरती परंतु शेवटचा आणि अंतिम षटक. जम्याची बाजू आहे की अजूनही रामसारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे, जो सलामीला आलाय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये दडपणे गोलंदाज राहुलवरती, समोर फलंदाज राम आहेत. परंतु हा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. डीप फाईनला बॉल चाललाय. प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षणानं, अगदी चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू जाईल सरेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 टप्पा घेत 4 धावा चौकार. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवलाय फलंदाज रामनं. त्याच्या बॅटमधून चांगल्या धाबा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यावेळेस आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज आहे की नाही यावेळेस पाहिलं जाईल. आणि कदाचित इथे दोन्ही खेळाडूंची चर्चा देखील झाली. परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. तिथे बॉल आला डॉट. अजून 4 बॉल शिल्लक. समोर फलंदाज राम, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा चांगल्या आल्यात. यावेळेस आपण पाहतोय क्लीन बोल्ड दांड्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय हा लागणारा 4था धक्का टीम कोहलेवाडी संघाला. फलंदाज OUT राम बॅक टू डग आउट. शेवटचे अजूनही 3 बॉल शिल्लक. धावसंख्या 7 सेकंड स्थिरावत असताना पाहायला मिळते. 41 धावा फलकावरती. शेवटचे 3 बॉलमध्ये जरी 8 ते 10 धावा ऐकवडल्या तरी देखील एक सन्मानजनक स्कोर उभा करू शकतो कोहलीवाडी हा संघ डोनेवाडी टीमच्या विरोधात. वेगाने बॉल टाकलाय. आपण पाहतोय फक्त चेंडूला टाप केलाय. लॉंगनला दीपक पारदी यांच्या नावाने हा संघ ओळखला जातोय आणि तोच खेळाडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला आहे. पाहता या 2 धावा कंप्लीट आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 43 लॉस ऑफ 4 विकेट. 43 धावा फलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक. सेकंड लास्ट बॉल टू गो. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉफ केलाय. अगदी कव्हरमध्ये चेंडू ढकललाय. थोडासा फंबल पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी पाहिलं गेलं तर या 2 धावा सहज रीतीने कंप्लीट आहेत. पहा तुम्ही फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती अजय आणि त्यांच्या साथीनं नरेशला पाहतोय. सध्या तरी संयमता दाखवली जाते. सध्या तरी इथे क्रिकेटच्या माध्यमातून संयमता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल लास्ट टू गो. आडवा पाटने खेळण्याचा प्रयत्न. परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत दीपक पारदी. कदाचित या सामन्यामध्ये दीपक पारदीनं भरपूर काही चुक्या करत असताना आणि याही वेळेस आपण पाहिलं तर इथे जवळपास
या 3 धावा ॲक्वर्डला गेल्यात आणि फलंदाज या ठिकाणी धावचूच्या स्वरूपात बाद होईल. पाहता या ठिकाणी पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना कोलेवाडी हा संघ जाऊन पोहोचला आहे. तब्बल 5 बाद 47 धावा धाव फलकावरती. येणारे 24 बॉल 48 धावांचं माफक आव्हान आहे डोनेवाडी टीमच्या विरोधात. सॉरी 49 धावा धाव फलकावरती. पुन्हा आपण एकदा ते जे ड्रॉ आहेत ते आपण ओपन करतोय. श्री गणेश गोरेगाव चषक 2025 ही स्पर्धा तुम्हाला 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या 4 दिवसाच्या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळते. आपण 20 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या 2 दिवसाचा आपण फॉर्मॅट पाहिला. त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला 16 संघ पाहायला मिळाले. परंतु वार आहे 22 शनिवार आहे. पहिली मॅच सावरोली विपक्ष बेडीसगाव बी संघ हा पहिला सामना असणार आहे. शनिवारचा हा पहिला सामना. शनिवारचा हा दुसरा सामना ठीक 10:30 वाजता या ठिकाणी पाहायला मिळेल. इथे ड्रॉ ओपन केले जात आहेत. इथे आपण पाहतोय दुसरा सामना वरई विपक्ष जांभिवली ठाकूरपाडा. जांभिवली ठाकूरपाडा आकाश सरांचा संघ. आणि तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल बोरीची वाडी विपक्ष सोनिवली विनायक सरांचा संघ. हा तिसरा सामना. आणि शनिवारचा शेवटचा आणि अंतिम सामना वाकडीची वाडी बनाम सोनावला असा शेवटचा अंतिम सामना होता. वार होता शनिवार. परंतु आता आपण फायनल डेच्या चिठ्ठ्या ओपन करतोय. रविवारचा पहिला सामना BCC गोरेगाव विपक्ष सांबारी राकेश भगतचा संघ. राकेश भगतचा संघ फायनल डेचा आपण ड्रॉ ओपन करतोय. दुसरा सामना वार रविवार धनगरवाडी बनाम SK11 शिरसी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. फायनल डे मधली दुसरी मॅच रविवारचा आपण ड्रॉ ओपन करतोय सध्या. ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पादिरपाडा बनाम आंबेशिव हा तुम्हाला तिसरा सामना आणि शेवटचा अंतिम सामना फायनल डेचा वार रविवार वडवली बनाम चाफेवाडी गणेश सरांचा संघ. म्हणजे असे तुम्हाला ड्रॉ ओपन झालेत आणि आम्ही मध्यांतर काळामध्ये पुन्हा एकदा त्याची विभारचना निश्चितच सांगू. 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या 4 दिवसाचा फॉर्मॅट आहे. आणि त्या फॉर्मॅटमध्ये श्री गणेश गोरेगाव चषक 2025 याच क्रीडांगणावरती ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. म्हणजे येणाऱ्या पुढच्या वीकमध्ये ती स्पर्धा निश्चित तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वार गुरुवार ते रविवार या 4 दिवसाच्या फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल तुम्हाला जवळपास 32 संघ खेळत असताना पाहायला मिळतील. परंतु मध्यांतर काळामध्ये पुन्हा आम्ही वार गुरुवार ते वार रविवार या 4 दिवसाच्या फॉर्मॅटमध्ये कोणते कोणते संघ आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोईंग ऑन मॅच पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला आहे. दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल फेस करेल यश पवार. बॉलिंग मार्क होती गोलंदाज राम. पहिलाच बॉल 49 धावांचा पाठलाग करत असताना यश पवारच्या बॅटमधून आलाय जबरदस्त स्ट्रोक चौकार. दफलकावरती आपण पाहिल्यात टार्गेट मोठं आहे. सध्या आपण पाहतोय यश पवार
पहिला चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेनचा बॉल, आडवा बॅटने बॉलला फिरवलाय आणि बॉल सरळ चाललाय डीप फाईनला. पंचांचा इशारा येणं बाकी. इट्स अ मॅक्झिमम सिक्सर. यस, इथं पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलाय की हा षटकार नाही आहे, हा चौकार आहे. सॉरी, क्षमा असावी. बॅक टू बॅक 4 धावा मिळतील या 4च्या मदतीने. पुन्हा एकदा आपण पाहतोय धावसंख्या धाफलकावरती 8 धावा धाफलकावरती पाहायला मिळतात, जिथे 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दीपक पारदी आणि त्यांच्या साथीनं यश पवार हे 2 खेळाडू. बॅक टू बॅक 2 चौकार दफलकावरती 8 धावा. पुणे द राईट नंबरचा विकेट. वेगवान बॉल होता, परंतु यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केलाय तास दिशेला आणि बॅक टू बॅक हा 3रा चौकार येतोय. कदाचित मी म्हणेन आज 3रा दिवस या स्पर्धेचा आणि 3ऱ्या दिवसातील चौकार ट्रिक कंप्लीट करणारा पहिला फलंदाज यश पवार. डोनेवाडी संघ एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यश पवारसाठी. 3 बॉल 12 धावा त्याच्या नावावरती पाहायला मिळतात. काय जबरदस्त फॉर्म आहे डोनेवाडी संघाचा. आणि आता सध्या तरी यश पवार थांबायला नाव घेत नाही आहे. जेव्हा जेव्हा डोनेवाडी संघ अडचणीत असतो ना, तेव्हा मात्र या ठिकाणी यश पवार हा अखेला धावणारा खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून 3 चेंडू 3 चौकार आलेत. अजूनही पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा वसूल करतोय फलंदाज यश पवार. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. मैदानाच्या आतमध्ये घडले काय? कदाचित या झेल टिपायची होती. म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. कदाचित तुम्हाला ही झेल महागात पडू शकते यश पवारची. कारण इथून आपण जर पाहिलं तर यश पवारनं 3 चेंडूंमध्ये 12 धावा कुठून काढल्यात आणि या चेंडूवरती कदाचित झेल पकडले असतील तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु या ठिकाणी झेल झाले ड्रॉप आणि या झेलची किंमत कोलेवाडी संघाला मोजावी लागेल. 4 बॉल आणि 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. शेवटचे 2 बॉल आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. 25 ते 30 पावलांचा रनअप आपण पाहतोय. गोलंदाज राम आहेत, जो अष्टपैलू खेळाडू आहे कोलेवाडी संघाचा. कबरमध्ये चेंडू ढकलले, परंतु यावेळेस सहज रीतीनं टीपला जाईल फलंदाज दीपक पारदी. पहिल्याच बॉलवरती फेल. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती अक्षय. हा बॅटच्या स्लॉट मध्ये व्हॉट अ टायमिंग. बॉल चरेल मिड विकेटच्या डोक्यावरना. शेवटच्या बॉलवरती शेवट गोड केलाय फलंदाज अक्षय. अक्षयच्या बॅटमधून आलाय. 49 धावांचा पाठलाग करत असताना बिग 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 लांब लचक षटकार. फलकावरती पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा वसूल केल्यात डोनेवाडी टीमनं. कदाचित मी म्हणेन इथे चांगली बॅटिंग राहिली आहे. दोन्ही खेळाडूंचं चांगलं बॅटल रंगेल याच्यात मात्र शंका नाही आहे. 18 बॉल आता विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 10.0च्या सरासरीने धावसंख्या दाफलकावरती मेंटेन करायची आहे. कदाचित अशा पद्धतीची फलंदाजी या 2 षटकामध्ये झाली तर ही मॅच लवकर संपेल याच्यात मात्र शंका नाही आहे. परंतु येणाऱ्या 18 बॉल 30 धावसंख्येची गरज. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो जर तरला महत्त्व दिलं जात नाही आहे. या जर तरला इथे जुगारून आता
कोलेवाडी टीमला डोनेवाडी टीमवरती प्रभाव करावा लागेल आणि कदाचित या मॅचमध्ये आपण पाहतोय 18 बॉल 30ची गरज. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय यश पवार ज्याने 4 चेंडू फेस केले, 13 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल. आत्ता सध्या तरी आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती यश पवार आहेत. 18 बॉल 30ची गरज. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज अजय आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु लेग बी 4 विकेट. इथे बरोबर मिडलवरती सापडलाय फलंदाज यश पवार आणि परतावा लागेल फलंदाज बाद. लेग बी 4ची विकेट यश पवारची या ठिकाणी पार प्राप्त केली आहे. गोलंदाजा अजयनं थोडासा कमबॅक करावा लागेल. या षटकामध्ये तो दबाव आहे, दबाव कमी करावा लागेल. कदाचित मी म्हणेन न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे कॅन्डिडेट नंबर 4 वरती आदित्य. कॅन्डिडेट नंबर 4 वरती आलाय न्यू बॅट्समन. 17 बॉल विजयासाठी 30 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा मग पाहतो बेडल बॅटची लिडिंग एज, लेग स्लिपला खेळाडू सज्ज होते, टीपला जाईल 1 मोर विकेट डाऊन. बडी मछली जाल में फंस गई. बॅक टू बॅक हा लागणारा दुसरा धक्का टीम डोनेवाडी संघाला. फलंदाज आदित्य जड पावलाने परतीचा प्रवास, फलंदाज बाद. पाहतोय या ठिकाणी 19 धावा वसूल केल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकाला ज्या पद्धतीने सुरुवात झाली गोलंदाज अजयचा वापर केला आणि अजयने या ठिकाणी आपण पाहिलं तर इथून कमबॅकिंगची गोलंदाजी पाहायला मिळते. तब्बल 2 चेंडूंमध्ये 2 विकेट. या चेंडूवरती जर विकेट आली तर मग विकेट हॅट्रिक संपादित करू शकतोय. सुरुवातीला आपण पाहिलं 3 चेंडू 3 चौकार यश पवारच्या नावावरती पाहायला मिळाले, परंतु यावेळेस आपण पाहतो या चेंडूवरती विकेट आली तर कदाचित पुन्हा एकदा कोलेवाडी या संघ मॅचमध्ये पकड मजबूत निर्माण करू शकतोय. कोलटप्पाचा बॉल खोदून काढला आपण पाहतो या ठिकाणी मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, परंतु यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडासा फंबल झालाय. कदाचित बॅकअप नसता तर तिथे चित्र वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असं. या 2 धावा, या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बराच काळ का होईना गेले 2 दिवस आम्ही या मैदानावरती पाहतोय की इथे 50 ते 60 धावा सहज रीतीने चेस होतात, परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. सध्या तरी डोनेवाडी या संघ पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा बॅटच्या सहाय्याने वसूल केल्या होत्या, परंतु सध्या आपण पाहिलं गेलं तर इथून आता 1-1 धाब्यांवरती संघर्ष करते. पुन्हा एकदा पाहतो बॅटच्या स्लॉटमध्ये व्हॉट अ टायमिंग, बॉल सरळ सीमा पार, आउट ऑफ द पार्क. ओमकार भारतीच्या बॅटमधून आलाय हा जबरदस्त धमाका षटकार. हे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये लढत करतात. कोलटप्पाचा बॉल लॉंग ऑनवरनं फिल्डर भरपूर वेगाने आलेत, परंतु मिळेल तिकडे एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती. 13 बॉल 21ची गरज आहे. करते या चेंडू 13 बॉल आणि 21ची गरज. शेवटचा बॉल स्टील टू गो. कोलटप्पाचा बॉल खोदून काढलाय, अगदी मिडॉनला खेळाडू सज्ज होते, परंतु थोडंसं फंबल पाहायला मिळालं. जिथं एकही धाव नव्हती तिथे या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरा देखील संपन्न झाला. या 2 षटकाच्या अंती संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 3 बाद 30 धावा धावफलकावरती. मात्र येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज.
9.50 सरासरीने धावसंख्या दाफलकावरती गाठायची आहे. सध्या तरी डोनेवाडी संघ जो एक रिक्वायर रन रेट आहे त्याच पद्धतीने सध्या तरी बॅटिंग करत असताना दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. थोडंसं दबाव आहे ओमकार पारधी आणि आदित्य या खेळाडूवरती. सॉरी अक्षय नॉन स्ट्राईक एंडवरती अक्षय क्षमा जावी. स्ट्राईक एंडवरती ओमकार पारधी. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राईट ऑफ द विकेट ना गोलंदाज श्याम आलेत. स्पिनिंगची गोलंदाजी हलक्या हाताने चेंडूला टाप केलंय. एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात परंतु पाहता पाहता या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये संयमाचा क्रिकेट चालू आहे. सध्या तरी शांत वातावरण आहे. सध्या तरी आपण पाहतोय अगदी ओमकारच्या बॅटमधून पाठीमागच्या ओव्हरमध्ये एक षटकार आला होता आणि त्यानंतर अगदी शांत पद्धतीने क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये तो खेळतोय. 11 बॉल आणि 17ची गरज आहे. कदाचित 11 बॉल आणि 17 धावा म्हणजे 6 धावा फक्त एक्स्ट्रा आहेत. शॉर्ट ऑफ लेन अगदी आपण पाहतोय मिड विकेट आणि लॉंगांवरनं फार मोठी गाप आणि त्यांना चेंडू भेदून सरळ सीमा पार ओमकारच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक चौकार. दहा बॉल आणि 13ची गरज. षटक क्रमांक 3. बॉलिंग ट्रॅकवरती श्याम. लोवर फुलटाचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय ताच रिझनला. 1 बाउन्स ओव्हर द रोक. मिळतील धाबा 4. लगातारचा दुसरा चौकार. क्या बात आहे. आज मात्र ओमकार पारधीने इम्प्रेस केलाय. पाठीमागच्या सामन्यामध्ये यश पवार आणि त्याच्या साथीने दीपक पारधी या दोन्ही खेळाडूंना मॅच जिंकवली होती परंतु आता चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळतं आहे. ते 2 खेळाडू बाद झालेत परंतु सध्या आपण पाहतोय ओमकार पारधीनं मॅच आता विजयाचा हुंकार फोडला आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर मिड विकेट रिजनला खेळाडू सर्ज परंतु तिकडे मिळेल आता फक्त अवघी एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 41 धावा धावफलकावरती. 8 बॉल आता 8ची गरज. प्रत्येकी चेंडू मागे 1-1 धाव जरी बनवली तरी देखील इथे डोनेवाडी हा संघ विन होऊ शकतो परंतु येणारे 2 चेंडू डॉट टाकले तर पुन्हा एकदा मॅचमध्ये रोमांस तयार होईल. श्याम बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस आपण पाहतो स्टँड अँड डिलिव्हरी. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा हा डोणेकरांचा षटकार. दोन बॉलची गरज. 7 बॉल 2ची गरज. या चेंडूवरती जर सामना फिनिश केला तर कदाचित तिथे वेळ वाचवू शकतो. त्यावेळेस पण आपण पाहतोय अगदी लेग बायच्या स्वरूपात ताबा मिळतात 4. हा चौकार आणि विजय स्ट्रोक. खरं तर डोनेवाडी संघाचं कौतुक करेन ज्याने 3 सामन्यामध्ये जवळपास
49 धाबांचा पाठलाग करायचा होता आणि जवळपास 51 धाबा दाफलकावरती बनवले गेला. एक षटक इथे राखून जिंकलाय तो म्हणजेच डोनेवाडी हा संघ. वेल्डन टीम डोनेवाडी संघ, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. बट हार्ड लक टीम कोलीवाडी हा संघ. 49 धाबांचा पाठलाग करायचा होता आणि 3 षटकामध्ये जवळपास हा सामना इथे जिंकत असताना पाहायला मिळतोय. या सामन्याचा मान ऑफ द मॅच 7 बॉल 20 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर